नमस्कार, आपण पाहत आहात वीर महाराष्ट्र न्यूज। वीर महाराष्ट्र न्यूज चॅनेलमध्ये आपलं सगळ्यांचं सहर्ष स्वागत। पाहूयात काही ठळक आणि महत्त्वाच्या घडामोडी। धाराशिव येथे मुस्लिम बांधवांच्या वतीनं केंद्र सरकारने सादर केलेल्या वक्फ सुधारणा विधेयक 2025 विरोधात तीव्र निषेध नोंदवण्यात आला आणि या पार्श्वभूमीवर जिल्हा अधिकाऱ्यांमार्फत केंद्र सरकारकडे एक निवेदन सादर करण्यात आलं। या निवेदनात स्पष्ट करण्यात आलेलं आहे की हे विधेयक देशातील सुमारे 30 ते 35 कोटी मुस्लिम समाजाच्या हिताच्या पूर्णतः विरोधात असून त्यामध्ये अनेक घटनाबाह्य तरतुदी समाविष्ट आहेत आणि ज्यामध्ये संविधानातील कलम 14 आणि 15 अंतर्गत समानतेचे हक्क, कलम 25 आणि 26 अंतर्गत धार्मिक स्वातंत्र्य आणि धार्मिक बाबींवरील स्वायत्तता तसेच कलम 29 मधील अल्पसंख्याक हक्कांचा स्पष्टपणे भंग होत असल्याचा आरोप करण्यात आला आहे। वक्फ कायद्यातील प्रस्तावित बदल हे भारतीय संविधानातील मालमत्तेच्या हक्कासंदर्भातील कलम 300 च्याही विरोधात असल्याचं नमूद करण्यात आलंय। मुस्लिम समाजाने देशभरात सुमारे 9 लाख एकर जमीन समाज हितासाठी वक्फ म्हणून दिलेली आहे आणि ही मालमत्ता कोणत्याही सरकारच्या मालकीची नसून तिचे व्यवस्थापन वक्फ बोर्डामार्फत केलं जाते। 1995 मध्ये संसदेमार्फत संमत करण्यात आलेल्या सशक्त वक्फ कायद्याच्या आधारे हे व्यवस्थापन सुरळीत चालू होते। मात्र सध्या केंद्र सरकारच्या नव्या विधेयकामुळे हे व्यवस्थापन धोक्यात येणार असून उद्योगपती, संस्था आणि खाजगी व्यक्तींच्या हस्तांतरणासाठी नियोजनबद्ध पद्धतीने मुस्लिम समाजाच्या मालमत्तेवर डोळा ठेवण्यात येत असल्याचा आरोप निवेदनात करण्यात येतो आहे। आणि या विधेयकात जिल्हाधिकाऱ्यांना संपत्ती हस्तांतरणाचे अधिकार देणे, वक्फ बोर्डात 2 गैरमुस्लिम सदस्यांची नियुक्ती, वक्फ बोर्डाचे अधिकार कमी करणे, वक्फ संपत्ती दानासाठी अयोग्य पात्रता ठरवणे, अयोग्य पात्रता ठरवणे आणि प्रचलित संपत्तीच्या सर्वेक्षणावर बंदी घालणे अशा अनेक धोकादायक तरतुदी आहेत। आणि या विधेयकाला देशात धार्मिक तेढ निर्माण होण्याची शक्यता असून मुस्लिम समाजाच्या संयमाचा अंत न पाहता सरकारने जनभावना ओळखून हे विधेयक तातडीनं मागे घ्यावे अशी जोरदार मागणी करण्यात येते आहे। आणि यावेळी मोठ्या संख्येनं मुस्लिम बांधव उपस्थित होते। अशाच नवनवीन बातम्यांसाठी पाहत रहा वीर महाराष्ट्र न्यूज। लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा। आपली मतं कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। वीर महाराष्ट्र न्यूज चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।